नर्मदा बँकेच्या ठेवीदारांचं आंदोलन सुरू. कर्जतच्या टिळक चौकामध्ये मांडला ठिय्या. 1.5 लाख ठेवीदार ठेवीपासून वंचित. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा. इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणामध्ये सीतारामन यांना दिलासा. उच्च न्यायालयाच्या वतीने तपासाला स्थगिती. उमेश पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्हा युवक आघाडी मैदानात अजित पवार उमेश पाटलांमध्ये संवादासाठी प्रयत्न करणार. राष्ट्रवादी युवक आघाडी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेटही घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती. पैठणच्या ढोरकीन शिवारातून गांजाची झाडं जप्त. 28 किलो वजनाची गांजाची 22 झाडं करण्यात आली जप्त. पुण्याच्या उलेवाडीतील कारखाना स्फोट प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी केली अटक. काल पोलिसांनी दाखल केला होता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. अमरावती महापालिका सफाई कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन. पालिकेकडे 11 कोटींची थकबाकी असताना काम बंद आंदोलन. 7 महिन्यांची तब्बल 11 कोटी रुपयांची देयकं थकीत. श्याम मानव यांचा काँग्रेसच्या बबलू देशमुख यांच्यावर गंभीर आरोप. बबलू देशमुख भाजपला मदत करत असल्याचा आरोप.